स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आणि वंदनीय कैलासवासी विजया मेहता यांना आदरांजली वाहून API पुणे आणि मेडीधून सहर्ष सादर करत आहे एक अंकी नाटक मधुचंद्र. दिग्दर्शक डॉक्टर अनिकेत जोशी आणि डॉक्टर प्रीती जोशी घोलप. लेखिका डॉक्टर प्रीती जोशी घोलप. चंद्रशेखरच्या भूमिकेत डॉक्टर अनिकेत जोशी. सरिता डॉक्टर प्रीती घोलप. ईशान डॉक्टर रुचिर देशपांडे. सूर्यकांत डॉक्टर अमित वाळिंबे. गोडबोले डॉक्टर अजित तांबोळकर. निरंजन डॉक्टर सुकृत पुरंदरे. मधु डॉक्टर स्नेहल देसाई. राणी डॉक्टर श्वेता देशमुख. डॉक्टरांच्या भूमिकेत डॉक्टर अतुल जोशी आणि डिटेक्टिव्हच्या भूमिकेत डॉक्टर निखिल साठे. तर सादर करत आहोत मादक मोहक तरीही बोधक मधुचंद्र. हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है. हंगामा है क्यों बरपा. यार काय मस्त वाटतंय. जगास सगळा आठवड्याचा स्ट्रेस गेला. मी तर आपल्या या शनिवारच्या पार्टीसाठी वाटच बघत असतो. चल रे चंद्या, भर पुढचा पेक. अरे आता पुरे अजून किती पिणार आहात तुम्ही? हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली है, डाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है. हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पीली. अरे मस्त. संध्या नरड्यात मजा बरं का सूर्याच्या. अरे 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 निरंजन, नुसता दाणा काय खातो? नुसता दाणा? अरे दारू बरोबर चकणा काय झगास लागतो बघ. दारू नसेल तर चकणा म्हणजे अगदी कडबा खायला वाटतो. कडबा. अरे या बबडून निरंजनला काय कळणार रे त्यातली मजा. हा. हॅपी पी हॅपी. आणि बी हॅपी. बी हॅपी. दारू पित नाही. बागेत तुम्ही लोक आपली लाईफलाईन आहे. लाईफलाईन तुम्ही आहे तर जिंदगी. अरे झाकण तू उघड नाही येडे गोडे. सॉरी सॉरी सॉरी. नुसता आता बसलाय चढली का आपल्या. तुला? सावकाश हळू घेत जा बे. ओके. बाटल्या संपवतो नुसता. अरे पण तुम्ही लोक माझी लाईफलाईन आहे. हा. तुम्ही आहे म्हणून जिंदगी आहे. अरे. आता आपली जिंदगी साला खोल आहे. निरंजन एकच आयुष्य रे. जी भर के जियो, जी भर के पियो. त्याला काय घडलं रे? तुमचं चालू दे. हा. एको मला सोबत राहायला पाहिजे का? तुम्हाला ड्रॉप सर्व्हिस द्यायला. हा. आमचा ओला दर आठवड्याला कसं काय पिता काय माहिती. पोट बघा कशी सुटली एखाद्याची. तसं काय मिळतं रे पिऊन. बाकी प्यायल्यानंतर तुमची बडबड ऐकायला मात्र लई मजा येते बरं का. त्याच्यासाठी दारू पिण्याची काहीही गरज नाही. सगळा म्हणजे पुरे. अरे तिकडे सरक तिकडे. अरे कमबक, जिसने पी नहीं वो क्या जाने पीने का मजा आहे. इर्षाद. अरे दारू काय म्हणतात देखो बघा पोट माझं एकदम फ्लॅट. एकदम भारी. रोज पोट नंबर 1. व्यायाम चालू असतो आपला. सकाळी पण झाला आज बरं का. हा. बस. यार कसलं पोट आणि काय घेऊन बसला रे. अरे या वयात पोट नाही वाढणार तर काय होणार रे. अरे अरे आपल्याकडे बघा, आपण पूर्ण मस्त 2 वेळ जे काय पाहिजे ते खातो. वा. एकदम स्वीट सगट. बस. नॉनव्हेज तर आपला जीव की प्राण आहे. काय सुका असू दे, रस्सा असू दे, बिर्याणी टनाटन. अरे या खाण्यावर वा. या पिण्यावर बर. शतदा प्रेम वा 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 वा. करे. क्या बात. काय मस्त. मग करेक्ट
याच मताचा बघ. शाबास. आणि या वयात पोट सुटलं तर काय झालं? अरे आर्थिक सुभेदाचं लक्षण नाही काय? करेक्ट. खाली बघ. ह्याला काय कळत नाही, काय उगाच आपलं बोलत असतं पोट पोट पोट. अरे हा? त्याचा हेलपाट आहे नुसता या अरे अरे त्याला अरे ऐक अरे ना. तू सरक नाही इकडे. अरे रे सरक नको, ऐक. पण मी काय म्हणतो, तुला आठवते का रे तुझ्या ते कॉलेज मधली ती गर्ल धगधग गर्ल आठवते का रे? कोण रे? अरे पण मी सांगायचं का? अरे धगधग गर्ल ती माधुरी दीक्षित नाही रे, मधुरा नेने. मधुरा नेने. तुझी Yes. मधुरी यार, काय आठवण काढली तुझी मधुरा ऐका नेने. रे. हा. वाव, काय आठवण काढली यार तुम्ही. मग? दिल खुश. यार पण ट्रॅजेडी झाली यार. Tragedy काय काय झालं? अरे मधुरा नेनेची सेकंड इयरला नोकरी गेली आणि त्याच्यामुळे तिच्या वडिलांची बदली गावाबाहेर झाली. अरे जावं अरे लागलं त्यांना. तसं नाही रे, तिच्या सेकंड वडिलांची कॉलेजमध्ये बदली झाली हा करेक्ट. म्हणून ती नोकरी सोडून गेली ना. अरे सेकंड वडील थर्ड वडील काय ते गडबड होती यार. काय ते अरे चुकतंय. सांग रे निरंजन, सांग बरं काय ते गडबड होती. दारू पिऊन पिऊन तुमची फार माकड झालीत माकड. मग कळलं लागेल मला आता. जोरात. मधुरा नेने हा, द ब्युटी क्वीन हा. आणि आपल्या कॉलेजच्या रोमिओंची ड्रीम गर्ल. रे. तर आपला त्यावेळेचा चिरंजीव चंद्रशेखर हा. आणि ची चौका मधुरा नेने हा. त्यांची छोटीशी छोटीशी स्टोरी सांगतो मी. सांगा. तर मधूच्या कॉलेजच्या सेकंड इयर हा. नीट ऐका, मधूच्या वडिलांची नोकरीत बदली झाली. हा. कळालं? बरं. आणि मधूने कॉलेज सोडून गेली. गेली. Correct, एकदम बरोबर आहे. हुशार. परफेक्ट. आमचा निरंजन एकदम हुशार. एकदम हुशार. ए निरंजन गेला कुठे रे? निरंजन ये. इकडे आ, इकडे. पण मी काय म्हणतो, याला काही कळत नाही. मी काय म्हणतो ते तुला ते सेकंड इयरच्या गॅदरिंग मध्ये तो फिश पॉन्ड पडला होता बघ. आठवतो तुला फिश पॉन्ड? अरे आता कसं फिश पॉन्ड आठवतंय, मला नाही आठवतो. ते नाही का, लय आठवतं. मधु इथे अन चंद्र तिथे झुरतो झुरतो कॉलेजात, झुरतो झुरतो कॉलेजात, अजब ही अजब मधु ही चंद्राची बात. मधु इथे अन चंद्र तिथे, मधु इथे अन चंद्र तिथे. अरे चंद्रा जाऊन येतो रे. अरे ते जातो यार, तुम्ही लोक काय करताय यार? चंद्रा जाऊन येतो. चंद्रयान वा वा अरे घोड्या. जवळ होतं यार, चंद्रपर्यंत जाऊन आलो असतो ना. फार मोठं आहे. काय रे घोड्या. एवढी घाई करू नको. काय काय. काय म्हणजे काय? तुम्ही मला पाठवतच नाही बरं तर काय. अरे गेले ते दिवस मग? आणि राहिल्या त्या आठवणी. हा आता नुसतं EMI करत आयुष्य काढायचं. ऑफिसच्या पाट्यात टाकायच्या. असंच जगायचं. अरे पण म्हणून तर भेटतो की नाही आपण शनिवारी या पार्टीला, हा, करेक्ट. स्ट्रेस घालवायला. Correct. तर गेला की नाही स्ट्रेस सगळा आता. हा करेक्ट बाबा. हो घड्याळ बघितली का? काय काय झालं घड्याळ? चला, जाऊया घरी. वाजले की 12. चला. चला आला बायकोचा इशारा. चला काय झालं तुझं? ए, चालू नका रे गाडी. निर्यात सोड रे बाबा घरी. चल घरी यार, तुम्ही लोक नाही. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह बरं का. कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन. कोई लौटा दे मेरे. कोण गेलं? बीते हुए दिन. ऐक. ऐक. मधु चंद्रा उठा की कडे. सरू रविवारी आज झोपू दे मला. चंद्रा आता नो सरू, ओनली मधु. कोण आहे तुम्ही? अहो थांबा. अहो कोण आहे तुम्ही? अहो अरे? माझ्या बेडरूम मध्ये काय करताय? अरे अहो काय रे म्हणतोस मला? मी तुझीच मधु. विसरलास की काय मला? अहो मी काय स्वप्न पाहतो का काय? यायला हे जास्तच पाहते. बघ
ओ भाई ओ काहीतरी गैरसमज होतो तुमचा ओ ओ मी मुलं बाळा असलेला साधा सरळ माणूस आहे ओ माझ्या घरात नका येऊ ओ प्लीज मी हात ए, जोडतो तुमच्या चंद्रा. समोर. ओ प्लीज नाही 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 मला काही नाही ऐकायचं. अरे अहो, चंद्रा please. ऐकून घे. मी तुझीच मधू. हात कसले जोडतोस रे? अरे मी मधू, तू चंद्र. आपली मधुचंद्राची जोडी. आणि घाबरू नकोस. तुझ्याशिवाय या कुणाला सुद्धा दिसत नाही मी. काय सांगते का भूतभीते का हो माफ करा इश्श, हो, माफ. काय चंद्रा, काय मी तुला चेटकीन दिसते का काय? मला काय शिंग आहेत का दोन सुळे? नाही नाही तुम्ही फार सुंदर आहे हो दिसायला तशी मी आहेच. हा, आता पण बिन काही नाही बघ. हा. आता मी तुला कायम भेटायला येत राहणार. हो तसं कॉलेज डेज पासनं माझं प्रेम जडलंय रे तुझ्यावर. बापरे, माझ्यावर अरे पण कसं कधी कुठे भेटणार बघत राहा रे चंद्रा, कळेलच हळूहळू तुला. वाव आप भी देखो, आगे आगे होता है क्या. आज जिममधनं यायला उशीरच झाला जरा. 12 वाजले. या आमच्या घरात माझ्याशिवाय काही पान हलत नाही. हे एकुलतं एक कार्ट, बघावं तेव्हा मोबाईलमध्ये डोकं. याच्याशी बोलायला गेलं की कधी याला ऐकू येत नाही. काय रे गोड्या, बाप उठलाय का तुझा? नाही, नो रिॲक्शन, फक्त मोबाईलमध्ये डोकं. आणि याचा बाप झोपलेला असणार, रात्री पार्टी झाली. जरा घोरतोच आहे. ओ शेखर साहेब उठा. सगळे कपडे तसेच, काही म्हणजे काही करायला नको. शेखर साहेब. मधू मधू? कोण मधू? मधू आई सरू तू कधी आलीस मी केव्हाच आले. आता दुपारचे 12 वाजून गेले. माझं जिम झालं, माझा मैत्रिणींबरोबरचा नाश्ता झाला, सूर्य चांगला डोंबलावरती आलाय, तरी तू घोरतच पण. दर शनिवारी कसल्या रे ते दारू पार्ट्या करता? काय ती तुझी पियक्क चांडा चौकडी खा खा खातात आणि पी पी पितात. तब्येतीसाठी चांगलं नाही ते. बर ऐक ना, आज रविवार सकाळी, आज तरी मला आरामात झोपू दे ना यार प्लीज. निम्मा रविवार तर संपला. किती कामं करायची आहेत. दिवाळी आलीये, स्वच्छता करायची आहे. तुमची कोणाची मदत तरी होते का मला? आणि शॉपिंग करायचंय. बाबा बाबा बाबा, आता तुझं काय? मला या दिवाळीला नवीन आयफोन 17 हवाय बरं का. आयफोन 17? हो. अरे लाख लाख रुपयाचे फोन कशाला पाहिजे तुम्हाला? अरे नुसतं टेक्स्टबुक इंस्टा आणि व्हॉट्सअप करता. ते तुम्हाला नाही करणार हो बाबा. मला नवीन फोन पाहिजे म्हणजे पाहिजे. 1 लाखच्या ऐवजी 1 लाख घालीन तुला. अरे आलाय म्हणे लाख रुपयाचे. तुझं शेवटचं वर्ष आहे ना आता कॉलेजचं. मग? शेवटचं वर्ष आहे. नीट अभ्यास कर, लवकर पास हो, मोठा हो आणि घे तुला पाहिजे तेवढे फोन. काय काय हो बाबा, सारखं तुम्ही नाही, नाही, अभ्यास- मला काही जमणार नाही. ते नाही, मला अभ्यास तर करतोच मी आणि माझे ग्रेड्स पण चांगले आहेत. ते सांग पण यार मला सोबत. नवीन फोन पाहिजे म्हणजे पाहिजे. माझ्या सगळ्या मित्रांकडे आयफोन 17 आहे. आणि हा माझा जुना फोन बघा, नुसता झोपतोय. बॅटरी किती स्लो झालीये बघा. मला नवीन फोन पाहिजे. झोपतोय फोन तर झोपतोय. हा. तुला काय फार मोठी ऑफिसची कामं करायची असतात रे त्याच्यावर? बघावं तेव्हा त्या मोबाईल मध्ये डोकं. कधी अभ्यास करतो दे जाणे. हा, काही तुला नवीन फोन मिळणार नाहीये. मुकाट्याने जा आणि तो फोन बाजूला ठेव आणि अभ्यास कर जरा. हा. सारखं आपला मी आणि बाबा ओरडतो तरी काही ढिम्म फरक नाही याच्यामध्ये. काय ते काय? पण शेखर, मग तुला काय झालं आता? मला की नाही हा. दिवाळीला हा. डायमंड सेट हवाय बरं का. डायमंड्स. त्या दिवशी पार्टीत त्या मोहिनीने घातला होता की नाही, तो मनात भरला अगदी माझ्या. तसाच मला कुठे मला अजिबात दिसलेलं नाही मोहिनी कुठला डायमंड सेट आहे. हो, तू मोहिनीच्या डायमंड सेट कडे कशाला बघशील? तू तिच्या चेहऱ्याकडे असा बघत बसला असशील. नशीब देराच म्हणाली. ऐक, मी काय म्हणतो मग,
आज रविवार आहे. मधू नाही, मी सरू आहे. कोण मधू? एका रात्रीत बायकोचं नाव विसरलास की काय? मी काय म्हणतो सर, हम्म. आज रविवारी गेले तर तू मस्त मटण खा व कॉफी दे, कॉफी दे 3-4 चमचे टाकून मस्त कॉफी, साखर टाक. 3-4 चमचे साखर. का डोकं दुखत असेल नाही का तुझं? रात्रीचा हँगओव्हर उतरला नसणार. हा, दर शनिवारी पार्ट्या करता रात्र रात्र दारू ढोसायची आणि त्याच्याबरोबर अरबट चरबट खाणं. किती वेळा डॉक्टरने तुला सांगितले गोड खाणं बंद कर म्हणून, ऐकायचं म्हणून नाव नाही. शरीराला व्यायाम म्हणून नाही. पोट किती सुटलंय बघितलंस का? आई ग, दमत नाही का ग तू लेक्चर देऊन देऊन? मी काय म्हणतो, आज रविवारी की नाही, उद्या सोमवारी की नाही, हो. उद्यापासून आपण सोमवारपासून दररोज जिमला जाणार. हा सोमवार कधी येणार? मी व्यायाम करणार. पण आज रविवारी हम्म. तू मस्त मटण खा. मी जाऊन गुलाबजाम घेऊन येतो आणि आपण मस्त एन्जॉय करू रविवारी. उद्यापासून व्यायाम शुअर. या माणसाशी बोलण्यात काही अर्थ नाही. पालथ्या गड्यावर पाणी. आलं. याचा हा सोमवार व्यायामाचा कधीही उजाडत नाही. मी काही मटण बिटण करणार नाहीये. मला वेळच नाही. ऐक ना, अजिबात नाही. माझं ऐक ना. अजिबात नाही. करू. नाही. ऐक ना, मटण करू. मटण करू. क्या बेस्ट खाना हो गया भाई. आज मस्त झालं जेवण. सरू नाही नाही म्हणते पण काय मटण बिर्याणी केली होती सांगतो तुम्हाला. सरूच्या हाताला ना चवच भारी, मस्त. आणि गुलाबजामुन वेगळीच मज्जा आली. आता एसी लावून ताणून देऊया. मी सकाळी सकाळी उठून डोकं खाल्लंय. आयफोनचं आणि डायमंड सेटचं नंतर बघू. यांच्या मागण्या पुरवता पुरवता आयुष्य जाईल आपलं. चंद्रा, अरे, झोपलास की काय? उठ की. चंद्रा डार्लिंग. अहो बाई तू परत आला? अरे चंद्रा, असं काय करतोस? मी तुझी मधू. मी तुला सांगितलं ना, आता मी तुला कायम भेटायला येणार म्हणून. वाव, खरंच भेटायला येणार? मग मला तुझ्या झोपेबद्दल काही नाही, हा. पण चंद्रा मी आलीये आणि तू झोपलेला. नाही गे, सरून इतकं सुंदर मटण केलं होतं आणि मी गुलाबजाम खाऊन असे ताणून दिली आणि झडप तू आलीस. काम बिम काही नव्हतं रे माझं तुझ्याकडे. हा. चल मस्त गप्पा मारत निवांत बसूया. छान जेवण झालं ना तुझं? गुलाबजाम. अरे वा, गुलाबजाम तर मला पण खूप आवडतात बघ. काय सांगतेस? मग तुलाही गुलाबजाम आवडतात? मलाही गुलाबजाम जाम आवडतात. चंद्रा, हा. तुला आठवतं का रे, काय? आपण एकदा गोड खाल्ल्यावर पूर्वी अजून एक एक गोड खायचो. हो. सदाशिव पेठेत किती मस्तानी मागवायची का? अरे वा, तुला मस्तानी पण आवडते. वा, तुझ्या माझ्या आवडी निवडी किती जुळतात. बघ, तुला एक सांगू का रागवणार नसेल तर? ईश्वर, तुझ्यावर कोण रागवणार? बोल बिंदास. तू ना एकदम सुंदर आहेस आणि बिनधास्त सुद्धा. एकदम बोल्ड अँड ब्युटिफुल. थँक्यू थँक्यू. ते तर मी आहेच, पण तू सुद्धा काही कमी नाहीस. मी हँडसम आहेस बघ एकदम. हँडसम? उगाच का भाळले मी कॉलेज डेज मध्ये तुझ्यावर. तुला मी हँडसम वाटतो? मग? हा वयात? खरं परत एकदा? अरे या वयात एकदम हँडसम दिसतोस तू बघ. Handsome. आणि वयाचं काय घेऊन बसलास रे? छे, एज इज जस्ट द नंबर. अगं तू बोललीस तरी गुदगुल्या होतात.
नटणं चाललंय. कुठे निघालायस? ऑफिसला. ऑब्विसली आता कुठं जाणार? मग एवढं नटून थटून? ऑफिस सारखंच आहे, लोकांसारखीच आहे. आपला मूड आपण मस्त ठेवायचा. ओ, दॅट्स ऑल. असं का? येस. आज जरा जास्तच चांगला मूड दिसतोय. पण तुझा ऑफिस मध्ये कोण भेटतं तुला? मला ऑफिसमध्ये कोण भेटतात? तीच लोक भेटतात. आणि कोण भेटतात? तुला माझा मूड चांगला दिसला की तुला पोटात दुखलंच पाहिजे. जरा नवऱ्याचा मूड चांगला असला की तुम्हाला बायकोंना प्रॉब्लेम व्हायलाच पाहिजे. हे, मला या गोष्टींसाठी वेळच नाही. मी चाललो. मधुने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार टंग टंग. सध्या जरा जास्तच मूड चांगला आहे. काहीतरी भानगड नक्कीच आहे. कुछ तो गडबड है दया. छे, अजून कशी नाही आले यार दोस्त? आता काय एकटं पीत बसायचं का मी? चंद्रा मी आले. मधू, तू आलीस? वाव, किती कशाला छान. पाहिजेत रे तुला हे बाकीचे मित्र? मग काय? मी आहे ना. मी तुला कंपनी द्यायला एकदम तयार आहे बघ. तू मला कंपनी देणार? वाव, मला वाईन खूप आवडते. तुला वाईनही आवडते? वाव. वाईन प्यायल्यावर जर अशी किक आली की मला असं मस्त झाल्यासारखं वाटतं एकदम. काय सांगतेस काय? आधी तुला गुलाबजाम आवडतात, मग तुला मस्तानी आवडते, आता तुला वाईनही आवडते. आपल्या आवडीनिवडी किती जुळतात. थांब, आत्ता आणतो वाईन. कुठे गेली? कुठे गेली? मी तेच म्हणते तुला. चल मस्त माहोल बनवूया. छान पैकी गाणी लाव. मला मेहदी हसनच्या गझल्स तर खूप आवडतात. अजून एक आपली. मुझको मनाने दे. Cheers. यार मधू, एक तू आहेस आणि एक माझी बायको. अरे अरे अरे, नुसतं झापाझापी. दारू कशाला पितो? कितवा पेग? कशाला प्यायची? पोट किती सुटलंय? व्यायाम कसा करत नाही? ब्ला ब्ला ब्ला. रोज सकाळ दुपार संध्याकाळी चंपी. सोड ना तिचा विषय. एकदम बोर लाईफस्टाईल आहे बघ हिची. हो. चंद्रा मी तुला सांगते. हा हे बघ, हा. एकच आयुष्य असतं. अरे वा, मस्त मज्जा करत जगायचं बघ. अतिउच्च विचार. चंद्रा या वयात थोडस वाढलेलं वजन आणि थोडं वाढलेलं पोट हा. पर्सनॅलिटी कसं खुलवतच बघ. काय सांगतेस का? वा वा, अजून एक विचार म्हणला. मग ती बारीक 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 माणसं हं. नाही आवडत मला अजिबात. तर आता गुलाब जाऊ दे, मोजतच नाही. चल, चीयर्स.
आपण असंच रेग्युलरली भेटत जाऊ. मला माहिती आहे की तुला ड्रिंक्स आवडायला लागले. आपण अशीच एन्जॉय करू उरलेली. नक्की. इतक्या रात्री कोणाशी बोलतोय हा? त्याची ती चांडा चौकडीत आलेली दिसत नाही. मग कोणाशी बोलतोय? सध्या स्वतःच्या अपिअरन्स वरती विशेष लक्ष आहे. अहो रात्री सुद्धा परफ्यूम लावतो. काय चाललंय ना गडबड? काहीतरी शोधलंच पाहिजे मला. उद्या सकाळी लावते छडा आणि कोणी बाई असेल ना आयुष्यात तर तुला शेखर शिकवीन चांगलाच धडा. मध्ये लक्ष लागे ना माझं. आता नवऱ्याचा अफेअर चालू आहे कळल्यावर कुठल्या बायकोचं जिम मध्ये लक्ष लागेल? बघतेच याच्याकडे. घोरत पडलेला असेल नेहमी सारखा. बघा शेखर, शेखर उठ. नाही झोपू दे ना मधू. मधू? कोण सारखी मधू आहे? उठ, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हा बोल ना सरू. मधू आलीस? मधू कोण? मधुर 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 किती तुझं का बोलणं सरू. एवढ्या वर्षांनी कळलं मुलगाच 20 वर्षाचा आहे आपला. मुद्द्याचं बोल, काय पाहिजे तुला? हा स्पष्टच विचारते. तुझं काही अफेअर चालू आहे का? बोल ना आता. आता कुठे गेला आवाज? बोल. कुत्र शिरलं का घरात? का तुझ्यात शिरलं कुत्र? माझं अगं सरू, सरूच ना. ऐक ना, मी काय म्हणतो, मी एक 50-55 वर्षाचा माणूस, टक्कल पडलेलं, पोट सुटलेलं. तू माझ्यावर संशय घेतलास तरी मला फाजील बडबड करू नकोस. पुरुषांचा काय भरोसा? कुठल्याही वयात पाय घसरू शकतो त्यांचा. मला संशय आला तुझ्या वागण्यावरनं. रात्री कोणाशी बोलत होतास? गप्पा काय मारत होतास? गाणी काय म्हणत होतास? मी ऐकलं ना. तुझी ती चांडा चौकडी तर आली नव्हती. मग बोलत कोणाशी होतास? कोणाशी बोलत होतास? क्यों मैं बोलूंगा किसी से? क्यों? ह्याच्याशी बोलत होतो आपला सूर्याशी बोलत होतो. इतकं गुलू मित्राशी? मग काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? मी त्याला विचारत होतो, तू बाटली आणणार आहेस का? मी आणू. चकला आणणार आहे का? मी आणू. प्लेट आणणार आहे का? असं गुलू आलं तर कोणीच नाही. मग गुलू बोलून फायदा काय? सरू, मी काय म्हणतो, माझ्यावर संशय घेण्यापेक्षा तूच का नाही घेत एक पेक माझी? दारू? आणि मी? शरीरासाठी घातक असलेल्या कुठल्याही गोष्टी मी करत नाही, माहित नाही का तुला? 50शीत सुद्धा मी कसं फिट ठेवलंय स्वतःला. माझं जिम चालतं, माझं डाएट चालतं. माझा ट्रेनर काय म्हणतो माहितीये? कुठे गेलं? माझं बोलणं ऐक. माझा ट्रेनर काय त्याचे 6 पॅक मसल्स आणि आमचा बघा फॅमिली पॅक. आवाज कमी पडतोय असं तो म्हणून. आमचा आवाज कमी पडला तरी पोट पुरेसे. माझा काय तो जिम ट्रेनर, काय त्याचे 6 पॅक मसल्स आणि आमच्याकडे बघा फॅमिली पॅक. तर माझा ट्रेनर म्हणतो, मॅडम आपकी त्वचा से आपकी उम्र का पता ही नहीं चलता. कुणाला वाटेल की मी 50 वर्षाची आहे? वाटतंय तुम्हाला?
झालं कौतुक आहेच मी. झालं तुझं कौतुक. 6 पॅक फॅमिली पॅक झालं. मला अर्जंट माझ्या बॉसचा कॉल येणारे US वरनं मला जायलाच पाहिजे. घरात घेऊन अटेंड कर ना मग. तू एक काम कर ना, आज रविवार आहे, तू मटन. अरे रामा. हॅलो, हा सूर्या, जरा लवकर ये ना नाक्यावरती, अर्जंट ये. अरे काय रे चंद्या, काय म्हणतोस? एकदम अडचणीत बोलून घेतलंस मला. काय प्रॉब्लेम आहे का? अरे सांगतो बोल बोल, काय झालं? अरे प्रॉब्लेम नाही रे. अरे प्रॉब्लेम नाहीये. पण तरी मग? महत्वाचं बोल बोल बोल. पण तू एवढा शॉर्ट नोटीसवर आला मला. थँक्यू. बस का मित्रासाठी नाही येणार का मी? बोल तू पटकन बोल. माझा आता हो हो एक्साइटमेंट वाढत चालली. माझ्या लाईफ मध्ये ना एक सुंदर स्त्री आहे. आईला कोण? ला 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 ला. ला 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 ला. बघा, तिचं नाव आहे मधू. आई शपथ. मधू. वा, ती माझ्या प्रत्येक गोष्टीत मला कंपनी देते. गुलाबजाम खाताना, आईला, ड्रिंक्स घेताना, आई शपथ. काय सांगतोस ले का? माझ्या सगळ्या आवडीनिवडी जुळतात. च्या आईला, आमच्या नशिबात असं कोणी येत नाही बाबा. काय काय केलंस तिच्यावर? किस तरी केलंस का? अरे. का सगळंच? अरे भेट करून दे ना माझी तिच्याशी राव. आपण कसली माणसं नाहीये. मग आपल्याला ड्रिंक्सला कंपनी दिली तरी हो. एवढं बास होता. ठीक आहे, आणि bye. तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात पण होईल. ज्यांच्या बायका जास्त स्ट्रिक्ट असतात ना, त्यांना मधू लवकर भेटते. हा, बरोबर, बरोबर. पण मी काय म्हणतोय? ऐक ना, मधूची एक अट, काय? ती मला सोडून कुणालाही दिसत नाही. आईला, हे भारी काम आहे. मग मग तू सेफ आहे एकदम. एकदम. आता प्रॉब्लेम काय आहे? क्या आईला, काश तेरे मधु जैसा मेरे जिंदगी में आए तो बात बन जाए. हा बात बन जाए. पण काय रे, हा? वहिनींना कळलं तर? अरे तिला संशय आलाय म्हणूनच मी पळत आलो. अच्छा, म्हणून माझी आठवण आली तुला. ऐक ना, तिला कुठं वेळ आहे तिच्या माझ्याकडे बघायला? हे बरोबर आहे. तिचं जिम, तिचं डाएट, तिचं ट्रेनिंग ह्याच्यामध्येच ती व्यस्त असते. पण तरी तुला जर फोन आला आणि तिने काही विचारलं तर अजिबात काही सांगू नको प्लीज. बस कराव चंद्या, एवढं पण नाही करणार का मित्रासाठी? अरे क्या बात आहे. चल चल क्लिअर पासतो तुला. चला चला. शेखर नाही म्हणतोय, पण माझा काही त्याच्यावरती विश्वास नाही. माझा पक्का संशय की त्याच्या आयुष्यात कोणतरी सटवी आली आहे म्हणून. पण ते कसं साक्षात करू मला काही कळत नाहीये. आई सूर्या काकाला विचार ना, त्यांना नक्की माहित असेल. गुड आयडिया. थांब, लगेच फोन लावते. हॅलो भाऊजी, हा वहिनी बोला. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला ना वहिनी. तुम्ही कसे मला माझ्या भावासारखे, म्हणून स्पष्टच विचारते. बोला ना. शेखरचं काही अफेअर चालू आहे का? काय काय काय? कोण कोण? नाही नाही नाही, असं काही नाहीये. नाही, त्याच्या वागण्यावरनं मला जरा संशय आला होता, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. वहिनी, अहो उगाच कशाला चंदूवर संशय घेताय? असं काही नाहीये. आणि काही असतं तर मला कळलं नसतं का? भाऊजी, शपथ खरं सांगा हं मला. वहिनी, अहो तुमच्याशी कशाला खोटं बोले? साधा सरळ माझा मित्र आहे चंदू. उगाच कशाला संशय घेताय त्याच्यावरती? ठीक आहे, ठेवते फोन. ओके. आई काय म्हणले? ते नाही म्हणतात रे, मित्र मित्राला धार्जिणा. यांनी सांगून ठेवलं असेल काहीतरी त्याला, बोलू नको बायकोपाशी म्हणून. पण आता काय करायचं? आयडिया, आपण बाबांच्या मागे डिटेक्टिव्ह लावूयात का? हा, गुड आयडिया. अरे पण डिटेक्टिव्ह कुठे शोधायचा? आणि तो पैसे किती घेईल? जरा कमी पैसेवाला शोध बाबा. मला डायमंड सेट घ्यायचा ना दिवाळीला. हा साहेब, सगळं येईल. आयफोन पण येईल, डायमंड सेट पण येईल. तुमच्यासाठी शोधून काढतो ना, काळजी नसावी. तो
वरून इन्स्टंट आणलंय मी त्यांना. तू बोल आता त्यांच्याशी. टिकूड दिसतंय, टिकूड सॉलिड. ओ डिटेक्टिव्ह, हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी याची आई. करेक्ट. फेसिंग वरून मी ताबडतोब ओळखलं की तुम्ही यांच्या आई. याच्या वडिलांवर म्हणजे माझ्या मिस्टरांवर जरा लक्ष ठेवायचं होतं. कुठे आहेत ते? अहो, हा, हे इन्स्टंट फारच इन्स्टंट आहे. मग इंस्टावरून आलो. ऐकून घ्या मी काय बोलते. बोला. माझे मिस्टर कुठे जातात, कुणाला भेटतात, काय करतात ह्याच्यावरती नीट लक्ष ठेवायचं. आणि विशेष कोणी बाई दिसते का त्यांच्याकडे याच्यावरती जास्त लक्ष ठेवा. त्यांचं सगळं वेळापत्रक मी तुम्हाला देते. मॅडम, तुम्ही काहीही काळजी करू नका. त्यांना काही कळणार नाही किंवा त्यांना संशय सुद्धा येणार नाही. अहो, मी अत्यंत एक्सपर्ट माणूस आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर डिटेक्टिव्हगिरी हा आमचा फॅमिली बिझनेस. बघ, म्हणजे माझ्या वडिलांच्या सगळ्यात पहिल्या क्लायंट जया काकू यांच्या सांगण्यावरून माझे वडील जायचे अमित सरांच्या मागे. कोण? बच्चन. काय? अहो, एवढंच काय, बिल क्लिंटन आणि मोनिका ताई यांचं जे काही चालू होतं ना त्याच्यात सुद्धा माझे बस वडील. बस बस. जरा पटेल इतकं फेका, जास्त लांबड लावू नका. खरं सांगतोय, शपथ. माझ्या मिस्टरांवरती नीट लक्ष ठेवा. सध्या ते सारखं मधू 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 असं करत असतात. तर जरा लक्ष ठेवा. अगं माझी म्हणजे मधु कोणी शोधायला पाहिजे नाही का? हा. हा. अगं माझी गॅरंटी आहे मम्मा, हा माणूस एकदम भारी आहे. बघूया इन्स्टावरनं इन्स्टंट आणलेले डिटेक्टिव्ह काय दिवे लावणार आहेत ते. 2च दिवस थांबा, 8 दिवसात रिपोर्ट देतो तुम्हाला. काय काय म्हणतो? काय जमले का सगळे? अरे हाय, ये रे मस्त. आज तरी चंद्या आलाय की नाही? कुठे आहेत चंद्रशेखर आपले? हल्ली येतच नाहीत. आपणच तिघे आपले पार्टीला. चला बसा आता. बसा. अरे नाही रे, पूर्वी पार्टी म्हणलं की संध्या कसा पहिल्या अगोदर यायचा, एकदम पहिल्यांदा. हो ना. आता पार्टी म्हणलं की काहीतरी कारण सांगतो, येत तर नाही, काय तर उशीर येतो. अगदी आमचे फॅमिली डॉक्टर तांबोळकरांसारखे. म्हणजे काय म्हणजे काय सांगू आता, म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी गडबड चालू आहे. हा. आपल्याला तो मुद्दामून आपल्याला टाळतोय. आपल्याला कारण कळलंच पाहिजे. ए सांग रे, त्याच्याबद्दल सांग, काय करतो तो? ए मला कशाला विचारताय? काय? माझा काय संबंध? अरे मला यातलं काय माहित नाही. उगाच मला विचारू नका काय. तुझं बरोबर आहे रे गोड्या. बरोबर. चंद्याचं नक्कीच काहीतरी लफडं चालू आहे. करेक्ट. हे सूर्या, बोल पटापट. नाहीतर यापुढे तुमच्या पार्ट्यांना मी अजिबात येणार नाही. तसंही मला पिण्यात काहीही रस नाही. अरे सगळ्या दोस्तांबरोबर गप्पा मारायला येतो मी. करेक्ट. सगळी गँग नाही तर काहीही गंमत नाही. अगदी बरोबर. आम्हाला कारण कळलंच पाहिजे. जनता जवाब मान नाहीये. बर बाबा सांगतो. हा. आपल्या चंद्याला ना एक मस्त आयटम सापडलीये. कोण? कुठे? कुठं? आणि कधी? सांगतो. तिचं नाव आहे मधू. मधू. ती त्याला अचानकच भेटली आणि म्हणाली की मला तू खूप आवडतोस. मी? तू नाही रे, चंद्याला आवडणार. तुला कशाला म्हणेल? ती त्याला सगळ्याला कंपनी देते, अगदी दारू कामाला सुद्धा. छे छे छे, हे चुकीचं आहे. अरे बहिणींना फसवणं बरं नाही आणि असले मोह या वयात टाळलेले बरे. अरे गप रे चिरंजन, मोह के धागे. अरे आपल्या चंद्याला भाळली. अरे मग मी काय कमी आहे? कमी? अरे कमी कसं, नफा शिकवून तर जास्तीच आहे तुझ्यात सगळं. अरे जास्ती म्हणजे, अरे जास्ती ठीक असेल तुला वाटतंय, पण इंस्टाग्राम आणि फेसबुक माझे फोटो बघ ना, पोट किती आत असतं. मला सगळे म्हणतात. एक तर मला कोणतरी कोट पाठवला होता, तुमच्या ओठांपेक्षा तुमचं पोट किती ऍडजस्टेबल आहे. अरे काय अगदी बोलतो झकास. त्याचा? दारू नको I पिऊ think सगळ्या.
बाकी कोणालाही दिसत नाही ती त्याच्यावर सगळीकडे जाते सगळं काही करते पण कोणालाही दिसत नाही. काही बोलतोस का तो? अरे काही फेकतो तो चंद्या. अरे खरंच आपल्या वहिनींना संशय आलाय. होय गो बापरे. त्यांनी डिटेक्टिव्ह लावलाय त्यांच्या मागे नक्की अबब, काय ते अबब, शोधायला. काय बोलतोस? शोधायला डिटेक्टिव्ह लावलाय नक्की काय ते. होय गो. आता बोला. अरे बापरे. मला वाटतं काहीतरी गडबड आहे पण एक सांग ना तिच्याबद्दल जरा काही सांगतोस का? ती दिसते कशी, ती चालते कशी, तिची मिस फिगर कशी, तिची फिगर कशी आणि तिचा व्हॉट्सअप नंबर सांग ना प्लीज यार. सांग प्लीज प्लीज सांग ना. सांग ना प्लीज यार. अरे बोलताय काय? आपलं वय काय? आपलं पोट किती सुटलंय? आपण बोलतोय किती? काहीतरी भान ठेवा. अरे 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 काय कळत नाही बाबा. अरे पोटाचं आणि वयाचं काय? कोणी आपणहून जवळ असेल तर का नाही? अरे मला काय असेल मला चालेल बा एखादी मैत्रीण मिळेल तर एक काय 2 पण चालेल एकावर एक फ्री. आय डोंट माइंड. मला तर काही कळत नाहीये सध्या काय नक्की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. अरे बरोबर काय चाललंय कसलं? चंद्याचं. चूकच आहे. आपण रामाचा आदर्श ठेवला पाहिजे. एक पत्नीव्रत. अरे बाबा तिला पत्नी कोण करतंय? मी फक्त म्हणतोय गर्लफ्रेंड. ओनली गर्लफ्रेंड.com इन्स्टावर. शेवटचं सांगतो काय? मला हे सगळं अमान्य आहे. मला मान्य. ठीक आहे रे पण एक लक्षात ठेवा काय? ते वहिनींचा फोन बिन आला ना हा हा. तर उगाच पचकू नका काय ते. तुम्हाला काय माहित नाही म्हणून सांगा काय करायचं ते त्यांचं त्यांना हँडल करू दे. ठीक आहे, ठीक आहे. जाऊ दे चला आपण आपली पार्टी चालू पण करूया. पण कोणाच्या वहिनीचं रे? अरे जाऊ दे रे. मैत्रीसाठी Yes. मैत्रीसाठी काय काय करायला लागतंय काय माहिती. या त्या ढोसा. चला. घे 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 रे. त्याचं ऐकू नको ठीक आहे. मधू तू कुठे आहेस? चंद्रा आली मधू आली. मधू चंद्रा मधू मधू. चंद्रा. अगं पण मला जरा एक टेन्शनच आलंय ग. काय रे काय झालं? अगं माझ्या बायकोला संशय आलाय की माझं कुणाबरोबर म्हणजे तुझ्याबरोबर काहीतरी प्रकरण चालू आहे. म्हणून तरी डिटेक्टिव्ह लावला यार माझ्या मागे. किती रे घाबरतोस चंद्रा? मी सांगितलं ना तुला तुझ्याशिवाय कुणाला सुद्धा दिसत नाही मी. नाही यार. मग मला पकडण्याचा प्रश्नच येत नाही. नाही यार. काही काळजी करू नकोस. चल एक एक ग्लास भर बरं. मला सांग आज चकणं काय आणलायस? बरं, मी काय म्हणतो हा की ग्लास मी भरतो पण मला ना हे पटतच नाही की तू कुणाला दिसत नाहीस. बर असं म्हणतोस. हा. मग तुला जर का शंका असेल हा. तर आपण एक आयडिया करूया. काय? तुझ्या मुलाला आत्ता आत बोलव. हा. बघू त्याला मी दिसते का. अरे वा. बघा तू दिसणार नाहीस ना. अजिबात काही काळजी करू नकोस. आत्ता बोल. ईशान. 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 काय हो बाबा? अरे मी तुला हाक मारतोय आत्ताच्या आत्ता आत ये आणि सोडा घेऊन ये. हो बाबा मी गेम खेळतोय मला नका डिस्टर्ब करू. घ्या ना तुम्ही. खड्ड्यात गेला तुझा गेम. फोडून टाकीन तुझा जुना आयफोन. लवकर घेऊन ये. काय जेनजीच्या पोरांना ना काय बोलायची सोयच नाही. एक काम सांगितलं तरी 50 वेळा हक्का मारायला होता. घ्या. अरे बाबा हा. मला पण एक सिम घ्यायचा आहे. घेऊ? लाज वाटत नाही बापाला दारू बघतोस डायरेक्ट. अरे बघ जरा काय चाललंय बघ. काय झालं? काय झालं? काय झालं? काहीच नाही झालं. असं काय
काय विचारता? मधून भांग पाडल्यावर किती छान दिसते. वा, आवडलं आपल्याला. अरे बेटा, तुझं लास्ट इयर आहे. उघड्या डोळ्याने जगाकडे बघ, नीट अभ्यास कर, पास हो. जा, तुझा गेट तुझी वाट पाहते. जा 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 बेटा ईशान. मला कटवताय. बाबांना काय माहिती, त्यांची निम्मी बाटली कोणी संपवली. काय म्हणला तू? काही लक्ष देऊ नको रे. अरे काय बोलतो, सॉलिड आहेस तू. अजिबात त्याला कळलं नाही. आता आपल्याला काय प्रॉब्लेमच नाही. मधुने मारी एंट्री यार, दिल में बजी घंटी यार, टंग 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 टंग. मारी एंट्री यार, दिल में बजी घंटी यार, टंग. हाय मधू. हाय राणी. कशी आहेस? मी मस्त. हा, ते दिसतंयच. काय म्हणतोय नवीन पंछी? नाव काय ना त्याचं? चंद्रशेखर. तो चंद्र, मी मधू. आमची मधु चंद्राची जोडी. वाव, मस्तच आहे ग तुमचे नाव. हॅशटॅग मधुचंद्र. ए मधू, माझ्यासाठी पण शोध ना कोणीतरी. का ग? काय झालं तुझ्या त्या आधीच्या राजाचं? भित्राणी झालं बघ. बायकोला घाबरला आणि मला म्हटलं जा. अगं काय सांगते तुला राणी, आता लक्ष देऊ नाही. हे बघ, सगळे पुरुष घाबरट असतात. बायको म्हटलं की नक्की घाबरतात. पण आपलं काय ठरलंय? आपण त्यांना कन्व्हिन्स करायचं. हळूहळू करत सगळ्यांना आपल्या कैयात आणायचं, नादाला लावायचं. येस. आता पुरुषांना भुलवणं तसं जरा सोपं वाटतं मला, पण बायका सुद्धा कमी नाही तर. हल्लीच्या जवळजवळ सगळ्या बायका पेट घेतातच बघ. आणि या जेन्झी मुली कट्ट्यावर सुट्टा मारत असतात, मस्त पबिंग करत असतात. काय म्हणतेस? अगदी खरंय. हा, या बाबतीत सुद्धा बायका काही कमी नाहीयेत. एनिवेज, मिळेल, मला पण कुणीतरी मिळेलच. तुझ्या त्या चंद्राचा उपग्रह शोध. नक्की ग, काही काळजी करू नकोस बघ. तुझ्यासाठी तर नक्कीच शोधणार. नक्की. या वेळेला मात्र अगदी ठाम व्हायचं बरं का. हो हो. चल मस्त चिल करूया, एक शॉट घेऊया. नमस्कार डिटेक्टिव्ह. नमस्कार मॅडम. मी गेले 8 दिवस साहेबांचा पाठलाग करतोय. बेदुडी 4 4 दुडी 8, पूर्ण 8 दिवस. या माणसाचं अत्यंत फिक्स रुटीन आहे. घर रम पम पम रम पम पम रम पम 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 रम पम पम रम पम पम रम पम 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 पम. ऑफिस घर रम पम पम रम पम पम रम पम 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 पम. घर ऑफिस ऑफिस घर, ह्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेच जात नाही. बोर माणूस यायला. बर, मी ऑफिसमध्ये पण चेक केलं, तिथेही विशेष कोणाशी बोलत नाही. कामापुरतं तेवढंच. एकही सुंदर स्त्री नाही हो त्यांच्या ऑफिसमध्ये. अहो मग बरं आहे ना मला. दोघीच आहेत. त्यातल्या एकीला आत्याबाईंसारख्या मिशा,
आणि खरपूस भाजलेल्या थालपिठासारखा दुसरीचा रंग. अरे अरे त्याच्या ऑफिस मधल्या दोघी जणी तर मला माहितीये, करेक्ट. पण ह्यात असल्यावर तुमच्या उपमा मिशा काय आणि थालीपीठाची भाजणी काय बोर. मॅडमनी पुलं वाचलेलं दिसत नाही. असो, सांगण्याचा मुद्दा काय तर सरांबरोबर इतर कोणीही दिसत नाही. छे, माझा नाही विश्वास तुमच्यावरती. तुम्हीच नीट तपास केला नसेल. अहो तसं नाही आहे, मी व्यवस्थित तपास केलाय. एक गोष्ट मात्र आहे, सर सतत कोणाशी तरी बोलताना दिसतात. हो, मी पण बघितलंय. मला आधी वाटलं हॅलो, हा रॉंग नंबर, आ? म्हणजे फोनवर बोलत असतील. आ. पण किती वेळ फोनवर बोलणार ना. मग एकदा तर काय झालं, काय करताय? हे दाखवायलाच पाहिजे तुम्हाला. बसा बसा. सर ऑफिस मधनं निघाले, गाडीत बसले, त्यांनी गाडी चालू केली. तूने मारी एंट्री यारे दिल में बजी घंटी यारे तंग 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 तंग. सर पुढे मी मागे, सर पुढे मी मागे. गाडी चालवता चालवता सरांनी शेजारी बघून बोलायला चालू केलं. मला शंका आली, मी लगेच बाजूने गाडी काढली, त्यांच्या शेजारी गेलो. शेजारी बघतो तर काय, कोण होतं? कोणीच नव्हतं. हा, कसं शक्य आहे? मॅडम, मला तर अशी शंका येते, हा काही तसला प्रकार नाही ना. तसला? तसला म्हणजे कसला? ओ भुताखेताचा. अरे बापरे, राम राम राम. मग आता मी काय करू म्हणता? मॅडम, अहो ही भूत बाधा उतरवण्याकरता आपल्याला कोणतरी एक चांगला मांत्रिक शोधायला हवा. अरे देवा, आता या पुण्यनगरीत मी आता मांत्रिक कुठे शोधू? हा तो पण इन्स्टावरती मिळतो. मीच मांत्रिक. काय सांगता? येस ऑफकोर्स, व्हाय नॉट. आजकाल डिटेक्टिव्ह गिरीवर पोट भरत नाही हो, मग असं पार्ट टाइम काहीतरी करावं लागतं. हो, बर. मग आता मी काय करायचं म्हणता? काय करायचं, यक्ष प्रश्न आहे खरा. परवाच अमावस्येची रात्र आहे. बरोबर 10 वाजता सगळी तयारी करून मी बरोबर इकडे येतो. मग बघूच या ही चेटकीण साहेबांना सोडत कशी नाही ते. तुम्ही म्हणताय तर आता हे पण करून बघूया. करावंच लागेल. यार मधू, बोल ना चंद्रा. आता सरिताचं डोकं फिरलंय. आमच्या सरिताचं डोकं फिरलंय. का रे? आता मांत्रिक लावलं हो माझ्या मागे. ए काय रे तुझी सरू? चंद्रा, मी सांगते, एकानंतर एक मांत्रिक काय, डिटेक्टिव्ह काय, सारखंच कोणीतरी तुझ्या मागेवर लावते. हा ना यार, टेन्शन परत टेन्शन. एकावर एक फ्री दिसतोय वाटतं. काय माहिती काय, पण त्याला तू दिसलीस तर. अरे काही काळजी करू नकोस, मी हूं ना. हे बघ, त्या मांत्रिकाला तर आपण पळवलंच पाहिजे. हो, मला एक आयडियाची कल्पना सुचलीये बघ. सांग सांग लवकर सांग, तुझ्या आयडिया भन्नाट असतात. काय करूया, हा? मी त्या मांत्रिकाच्या येतेच समोर. डेंजर आयडिया. असली कुठली आयडिया असते का? अरे माझ्या बायकोनी जर बघितलं तुला तर आणि त्या मांत्रिकाने जाऊन रिपोर्ट केलं तर बायको माझी कत्तल करेल. तसं काही होणार नाही, माझी गॅरंटी. तू फक्त मी सांगते तसं कर. काय? तू त्या मांत्रिकाला एकट्याला खोलीत बोलव. हा, ते मला करता येईल. मग माझं काम झालंच म्हणून समज. बर, चला
बघूया काय करतं आता स्वरूप. सगळी तयारी झालेली आहे. एक नारळ, 2 लिंब, एक पिकले. ओ काका काका ओ काका काका बोल बाय. मी पण येणार तुमच्याबरोबर आतमध्ये. मला बघायचं भूत कसं असतं ते. कसली भारी इन्स्टाची स्टोरी होईल. मी एकदम फेमस होईल. मला खूप फॉलोअर्स मिळतील. अरे काय वेडा आहेस की काय तू? तुझे वडील आहेत ते, त्यांच्यावर कसली इन्स्टा स्टोरी करतोस? काही होत तुझ्या नाही. नातेवाईकांना कळलं तर मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. ते काही नाही, तू बस इथे आणि लक्ष ठेव बाहेर कोण येतं का त्याच्याकडे. काही नाही विचारूच नकोस, तिथे बस आणि बाहेर लक्ष ठेव. हो चला हो, मला बघायचंच आहे माझ्या शेखरच्या डोक्यात कोणती सटवी घुसले ते. मॅडम माझं ऐका. अशा वेळेला अत्यंत एकांत लागतो. आणि ती बाई तुमच्यात शिरली म्हणजे अरे बापरे, नको नको. मग आता मी काय करू? तुम्ही दोघंही इथेच थांबा. मी आज जातो, तिला कायमची घालवतो. ओम फट स्वाहा. कोण आहे? नमस्कार. हा कोण आपण? मी मांत्रिक. तुमच्या सौंनीच मला बोलवलंय. ए आमच्या सरिताला काय कळतं का? डोकं फिरलंय तिचं. काही करत असते उगीच. अहो साहेब, त्यांना अशी काळजी आहे की तुम्हाला भूतबाधा झाली आहे. आणि ती उतरवण्याकरताच त्यांनी मला पाचारण केलं. अहो माझ्यासारख्या भूतावर कोण भूत येऊन बसणार आहे? तेही खरंच आहे म्हणा. बरं मी काय म्हणतो, मला प्रयत्न तर करू दे ना. काय प्रयत्न करायचे? बसा. हा बसलोच आहे. एक घेऊ का तो? जरा थांबा की. ओम भगनी भागोदरी भद्मासे ओम फट काय स्वाहा. ते येडाय का रे? ओम ह्रीम क्लीम. चल तू जलाल तू आई बला को टाल तू. चल तू जलाल तू आई बला को टाल तू. ये बोल बोल, कोण आहेस तू आणि या झाडावर काय करतेस? बोल. ए, अरे तुला काय झाडबीड दिसलं का मी? काय येडाय का रे? तू खाली बस रे. काय टेम्पो घालवला माझा. काय झालं तुला आता मध्ये? कुठे होतो मी? जल तू जलाल तू. चल तू जलाल तू आई बला को टाल तू. चल तू जलाल तू आई बला को टाल तू. बोल बोल, कोण आहेस तू? इथे काय करतेस? काय हवंय तुला? बोल. जल तू जलाल तू. अगं बाई, घाबरलास की काय? मोठा मांत्रिक म्हणवतोस ना स्वतःला. काय छोटासा उंदीर झालेला दिसतोय, तिकडे कुठे लपून बसलायस? चल ये समोर. अरे ये 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 समोर ये. चल पुढे. आला मोठा मांत्री. तुझी उतरवतो जाता सगळी. चल घाबरलेला सांग. दिसतोयस. हे बघ, आता तुला सांगते, मी मधू. मी साहेबांची मैत्रीण. मी त्यांचा मित्र. आमच्या दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. कळलं? आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र करतो. मस्तानी सुद्धा. खाणं म्हणजे ही पिणं. तुमची मस्तानी. आता बरोबर घेतलास. खाणं पिणं, ऑफिसला जाणं, सगळं आम्ही एकत्र करतो बघ. मी फक्त आतापर्यंत साहेबांनाच दिसत होते. आता तुझी मदत म्हणून तुझ्या समोर आली बघ. कळलं? तू काय मदत करणार माझी? अरे, मी जशी आमच्या साहेबांची मैत्री आहे, तशी तुला जर का मिळवून दिली तर? तुझ्या इतकीच सुंदर. हो हो, काय बातच नाही. माझ्यापेक्षा सुंदर. चला. म्हणजे पण माझी बायको नको. ह्यात तेरे की सगळे पुरुष काय ते बायकोला घाबरतात. पण मला सांगा, नाही म्हणते कोणी? हे बघ, आता 7-8 दिवस आमचा पाठलाग करत होतास ना. दिसले का मी तुला? नाही दिसले. तसंच तुझ्या बायकोला सुद्धा ही मैत्रीण दिसायची नाही. कळलं? बेस्ट काम झालं की मग.
मी एकदा तिला बघू शकतो का? हो हो नक्कीच. थांब आत्ताच बोलवते. राणी, ए राणी. इथे येणार आहे? हाय, बोलवलंस? हो ग राणी. काय तू सध्या रिकामी आहेस म्हणालीस ना? हो ग. काय त्या राजाला अवदसा सुचली देव जाणे. सगळं मजेत चाललं होतं. आम्ही रोज डान्स करायचो, ड्रिंक्स घ्यायचो. पण मला म्हटलं जा बाहेर. काय तर म्हणे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जाऊ दे ग त्या बोर राजाला. हे बघ तुझ्यासाठी नवीन मित्र शोधलाय. कसा आहे ना कर्णबाण? हँडसम आहे खरं. मॅडम तुम्ही किती सुंदर आहात हो. इश, तुम्ही पण. मी आवडलो तुम्हाला? एक मिनिट. हो मिस्टर, कुठे चाललाय? गुलू गुलू काय ते नंतर. आधी मी सांगते ते ऐकायचं. बोला. मला जर का वचन देणार असलास, हा. मी आणि माझे साहेब चंद्र. आमच्या मध्ये मध्ये अजिबात येण्याचं नाही. तरच तुलाही मिळेल बघ. अहो अशी स्वप्न सुंदरी जर मला मिळणार असेल तर काहीही वचन घ्यावं तुम्ही माझ्याकडून. तुम्हाला हवं ते करा. मला काय घेणं देणं. हो ना राणी, जा ग मग याच्या बरोबर. मस्त मजेत राहा. थांब जरा. बाहेर काय सांगशील? तुम्ही काळजी करू नका, मी सांभाळून घेईन. बेस्ट. आले आले. हो, कोण होता? काय? हो कसली भूत किंवा चेटकीण. तुमच्या नवऱ्यासारखा सुतासारखा सरळ माणूस मी उभ्या आयुष्यात बघितला नाही हो. काय सांगता? अहो म्हणजे मला तर शंका येते तुम्ही अशा देव माणसावर कसं काय शंका घेऊ शकता? शिव 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 शिव. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा काय तर तुम्हाला माझी इथे काडी मात्र गरज नाही. मी निघतो. माझी फी तेवढी पाठवून द्या. ओ कसली फी? ना द डिटेक्टिव्हचं काम केलं ना मांत्रिकाचं. मी काय तुमची फी वगैरे देणार नाही. आता विचारताय म्हणून सांगतो, पण साहेबांबद्दल नाही, तुमच्या लेखाबद्दल. ओ ईशान, त्यानं काय केलं? तुमचा लेख आणि त्याची मैत्रीण टपरीवर सुट्टा फुकत दिसतात. तू बोला हे चला. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. अरे देवा, आता काय करू? लेकाचं बघू की नवऱ्याचं? काय रे घोड्या, हा सिगरेट ओढतोस? तुझं वय तरी का सिगरेट ओढायचं? हा आणि ही कोण मैत्रीण तुझी? नुसती मैत्रीणच आहे की अजून काहीतरी? अभ्यासाच्या नावाने शंख सिगरेट ओढतोस? बाबाच्या वळणावर गेले कार्यक्रम हे लोक. हो हो हो, ऐकून तर घे माझं. मला नंतर ओरड. आधी आपण बाबांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. अरे हो, कुणाचं बघावं हेच कळत नाही. अजून एक आयडिया आहे. एकदम भन्नाट आयडिया आहे. खूप युनिक आयडिया आहे. ही आयडिया मला कशी काय सुचली याचं मलाच नवल वाटतं. गप्रे वेड्या, अरे? कोण तुझ्या फालतू आयडिया? ते काही नाही. आता मी उद्याच शेखरला काउन्सिलर कडे घेऊन जाते बघ. हा, मीही तेच म्हणणार होतो. फक्त मला वाटतं काउन्सिलर कडे जायच्या आधी आपण त्यांना फिजिशियन डॉक्टर कडे नेऊया. हा, हे पण बरोबर आहे. पण आता हा आला पाहिजे. बोलूयात ना बाबांशी. हाक मार जरा बाबांना. बाबा. सरू, हो बाबा. काय झालं हे? मांत्रिक काय, डिटेक्टिव्ह काय, काय चेष्टा लावली यार तुम्ही माझी. सॉरी, काय केलंय? चुकलं चुकलं. काळजी वाटते रे तुझी मला, म्हणून झालं जरा. काय? सॉरी, sorry. चुकलं माझं. Sorry. पण आता एक अजून ऐकशील? आता काय परत काय म्हणशील? ते नंतर हो. हा. उद्या जरा आपल्या डॉक्टर जोशींना भेटून येऊया का? का काय झालं डॉक्टर जोशींना? आता डॉक्टर जोशींना कशाला काय होईल? तुझी तब्येत दाखवायला म्हणते मी. मला काय झालंय? मी धडधाकटे अजिबात येणार नाही. अहो बाबा, आम्ही म्हणतो म्हणून तरी चला ना. नाही रे. माझं नाही, किमान लेकाचं तरी ऐक की रे बाबा. ओके ओके, आपण जाऊ. पण त्याच्या आधी माझी अट आहे. कुठली? आता काय? आईस्क्रीम आणि गुलाबजाम मागवा. अरे रामा, आपण खाऊया आणि आत्ता मग order जाऊया. आत्ता ऑर्डर कर. कर बाबा, ब्लिंकिट कर. दे त्याला गुलाबजाम. काय काय करायला लागतं डॉक्टर कडे नेण्यासाठी. ये 10 मिनिटात ये. जा. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. हर सीधे रास्ते की एक टेढ़ी चाल है. सीधे रास्ते की एक टेढ़ी चाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल 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 है, सब गोलमाल है.
मौसम को और सुहाना कैसे बनाया जाए? एक ड्रिंक होऊन जाऊ दे. चायला मला का नाही सुचलंय? लगेच. मी आहे ना तुला सुचवायला. ऑफकोर्स. तू पण घेणार ना? हो हो तर तू सुरू तर कर. येस. पहिला घोट घेतल्यावर काय मजा येते चायला. बरं वाटतंय ना? येस ऑफकोर्स. ए बरं मला एक सांग, बोला. तू नक्की कोण? डिटेक्टिव्ह की मांत्रिक? डिटेक्टिव्हच ग. पण आजकाल नुसत्या डिटेक्टिव्हगिरीवर पोट भरत नाही. आमच्यात सुद्धा कॉर्पोरेट झाल्यात. मंथली टार्गेट्स वगैरे असतात. मग पोट भरायलाही असं पार्ट टाइम काहीतरी करावं लागतं. अरे कशाला स्ट्रेस घेतोयस? सोड तो विषय. स्ट्रेसच्या ऐवजी दारूच घेऊया. हे घे हा. पण डिटेक्टिव्ह फॅमिली बिझनेस ना? आहे खरा. पण सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या नसतात. आता कशाला जया काकू माझ्या सदाशिव पेठेतल्या डिटेक्टिव्ह वडिलांकडे येतात डिटेक्टिव्हगिरी करून घ्यायला. आजकाल सेलिब्रिटीचं नाव जोडल्याशिवाय धंदा चालतोय कुठे? मी असली भंपगिरी करावी लागते. वा रे वा, बिझनेस सिक्रेट हा. फक्त तुला सांगतोय, तू कोणाला सांगू नको. नाही रे, नको काळजी करू. हे बरं मला सांग, तुम्ही दोघीच का तुमचा काही ग्रुप वगैरे पण आहे? अरे आमचा खूप मोठा ग्रुप आहे आणि सगळ्याजणी एकापेक्षा एक सुंदर. त्याशिवाय ते पुरुष भाळतात. आणि एकदा आमच्याशी मैत्री झाली की सुटका महाकठीण. हा ठीक आहे. पण त्या मधूसारखी तूही कोणाला दिसणार नाहीस ना? किती काळजी. मी सांगितलं ना, तुला सोडून बाकी कुणालाही मी दिसणार नाही. वाह. सो डोंट वरी. इसी बात पे तुम भी एक ड्रिंक लो. हाँ हाँ. ये लो. चीयर्स. ये रातें मौसम नदी का. कि क्या बात है आज की चांदनी ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मजा. मी आहे कमी डॉक्टर जोशी. या नमस्कार डॉक्टर जोशी. या या चंद्रशेखर बसा. कशी काय तब्येत तुमची? माझी बरी आहे. तुमची काय म्हणतीये? अहो मला काय झालंय, हे मला जबरदस्ती घेऊन आले, दुसरं काय. अहो जबरदस्ती नाही सर, एकटाच बोलत काय असतो, कुणाकुणाकडे इकडे तिकडे आकाशात बघून काय चाललं असतं मला काळजी वाटते हो अरे सर. बापरे. आणि तुम्ही बरं काय म्हणताय? इथं तुमचं वजन 4 किलो वाढलंय, ब्लड प्रेशर पण जास्त दिसतंय. हो वजन वाढणार नाही तर काय सर, सारखं याला गोड खायला हवं. आता तुमच्याकडे आणायचं ना तेव्हा पण गुलाबजाम खायला दिले, मग कुठे आला माझ्या बरोबर. सारखं अरबट चरबट खाणं, मटण गोड तिकडे काय बघताय तर सांगतायत ना काहीतरी तुमच्याबद्दल. असं एवढं गोड खाणं चांगलं नाही, वजन वाढतं त्यांनी. व्यायाम वगैरे काही करता का नाही? काय रे? दारू. अरे हो दारू विसरले सर. पूर्वी तर फक्त शनिवारी दारू प्यायचा, आता तर एकटाच बसलेला असतो बाटली उघडून. सारख्या पार्ट्या चालतात त्याच्या. मधू अरे देवा सर, हे कोण मधू म्हणतोय सर? मधुमेहाचा काही धोका नाही ना मला? एवढं गोड खाल्ल्यावर धोका असणारच आहे ना. व्यायाम वगैरे काही करतात का नाही? अहो कसला व्यायाम सर, मी किती वेळा म्हणते माझ्याबरोबर जिमला चल पण नाही. घोरत पडलेला असतो घरामध्ये. घोरता? हो, घोरणं सुद्धा आजार असतो बरं का. वजन वाढल्याने होतं असं. स्लीप ॲपनिया म्हणतात त्याला. काय सांगता काय? आमच्या 4 पिढ्या घोरता येतो. अहो त्यांना पण असेल तो आजार. डॉक्टर काका, आजार कुठला आजार? स्लीप ॲपनिया. लगेच गुगल करू नकोस. भयंकर उतावळी पिढी आहे. 5 मिनिटात डॉक्टर व्हायचंय सगळ्यांना. मी सांगतो नंतर तुला काय ते. तर आता काही तपासण्या लिहून देतो. तपासण्या? अहो मग आवश्यक आहे त्या करून घ्या. थोडा इकडे लक्ष दे ना बाबा. हो गोड्याकडेच लक्ष आहे मधू. तर गोड खाणं कमी करा.
आणि व्यायाम चालू करा. ड्रिंक्स नेहमी नको, कधीतरी ठीक आहे. अहो सर, कधीतरी म्हणू नका. तुम्ही कधीतरी म्हणलात तर त्याचं चालूच राहील. तुम्ही त्याला दारू कायमची सोडायला सांगा. अहो कायमची सोडली तर उत्तमच आहे. पेशंटला कायम दारू सोडा म्हणलं की ते डॉक्टरला सोडतात. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी करा म्हणलं. रिपोर्ट्स करून घ्या. ते B12 इलेक्ट्रोलाइट्स पण करूया. असंबद्ध बडबडत आहेत ना मध्ये मध्ये. तुम्ही म्हणाल ते करू सर. तर ते रिपोर्ट्स आले की दाखवायला या परत. आणि करून घेतायत ना बघा. हो, मी मागे लागते ना त्याच्या आता. चला आला रिपोर्ट आले की हे करा. Yes, हा? नमस्कार. डॉक्टर या. तब्येतीची काळजी घ्या. हो. दिल से दिल मिल गया मुझसे कैसी ये हया दिल से दिल मिल गया मुझसे कैसी ये छे, आता काय सरू टेस्ट चंद्रा यार तू येतेस, मला टेन्शन मध्ये दिसलं की तू येतेस. बघ, मी सांगितलं ना तुला, माझं कामच आहे ते. तुझं पूर्ण टेन्शन घालवायचं आणि स्ट्रेस घालवायचा. काय रे सरू नवीन नवीन लक्षण काढते. आता डॉक्टरकडे घेऊन गेली, तिने यो लांब लचक टेस्ट लिहून दिला. काय करायचं टेस्टची? मला काही होत पण नाहीये. बरोबर आहे तुझं. काही टेस्ट करायची गरज नाही. तुला काही आजारच नाहीये Correct. तर कशाला येईल काही पॉझिटिव्ह रिपोर्ट मध्ये. हे बघ चंद्रा, मी काय सांगते, अरे हे डॉक्टर ना काही ना काहीतरी गेलं की काहीतरी B12च करा, व्हिटॅमिन डीच करा, काही ना काहीतरी सांगतच बसतात. करेक्ट आहे. पण मी काय म्हणतो, करून घेणं गरजेचंच आहे का मला टेस्ट? अजिबात नाही. हा. बघ तुझी आणि माझी हे विचार सुद्धा जुळतात. मग त्याला मित्र कसे नाही आले अजून? ए काय रे चंद्रा, मी आहे आणि तुला मित्र कशाला पाहिजेत? तसं नाही ग, मित्र अजून दिसतोपर्यंत वेगळा काहीतरी विचार होता मला का? अजून ठीक आहे, आपण ते ना अजून एक एक वाईन घेऊ. चल. चंद्या, आहेस का मेलास? आज तरी येणार आहेस का पार्टीला? पार्टीला घेऊन आलोय आम्ही. हो चंद्रशेखर, या 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 या. तुमच्या घरात तुमचं स्वागत आहे. या. नमस्ते. या, या, या. या 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 चंद्या. आलं पेला, आलं पेला. आज तुम्ही आलेले आहात आमच्या पार्टीला. चंद्या चंद्या. अरे कोण आहे? तू नाही जरा जास्त करतो कोण आहे? बस. नाही, नाही, बसलो. नौटंकी आहे सगळा. अरे ना. काय म्हणताय मित्रांनो? अरे किती मस्त, दिवसांनी मस्त. भेटला. बर बर. अरे, बाट, 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 बाट. काय म्हणतो? मैं और मेरी तनाई अक्सर ही बातें करती है. दोस्तों के साथ ड्रिंक्स हो तो मोल नहीं अनमोल होता है. Cheers, cheers, cheers. अरे ही तन्हाई कोण पण? ते सांगितलं ना, पुढच्या ड्रामात. Cheers, cheers. अरे आमची बायको काही थकत नाही यार, एका मागे एक टेन्शन देत राहते. आता काय झालं? आता डॉक्टरांकडे घेऊन गेली आज सकाळी आणि म्हणली की हे लांब लचक टेस्ट करायची. अरे मला काही झालं नाहीये, मला काही होत नाहीये, ते कशाला टेस्ट करायचे? काय रे निऱ्या? चंद्या, नीट ऐक माझं. हा? मी नियमितपणे ब्लड टेस्ट करतो. ए बायकोचे बघ. दर 6 महिन्यांनी डॉक्टरना भेटतो. अरे साल्या, आपली तब्येत महत्वाची. ऑफिसची कामं काय होत राहतील. उद्या मला काय झालं तर ऑफिसवाले काय दुसरं निरंजन घेतील. समजून घे यार, करून टाक टेस्ट. अरे पण ऑफिसचं एवढं टेन्शन, घराचं एवढं टेन्शन, हे EMI करत करत सगळं आपण काढतो. त्याच्यामध्ये आता हे नवीनच काहीतरी उद्भवलं तर आलं समजा काय पॉझिटिव्ह. काय करायचं? मी काय म्हणतोय चंद्या, हा एकदा करून घे ना टेस्ट हवे. हे नाही रे. उद्या काहीतरी आजार अचानक उद्भवला आणि आपल्याला कळलं नाही तर काय उपयोग होणार? एकदा टेस्ट केलं म्हणजे काय ते सोक्ष मोक्ष होईल ना. काही निघणार नाही. तू काही टेन्शन घेऊ नकोस. अरे अरे, मी काय म्हणतो चंद्या, तू बहुतेक वेटरनरी डॉक्टर गेला असेल. टेस्ट करू. मी
काय पाणघोडा काय माहिती तुझ्यासारखा? नुसता दारू पित असतो एका पाठोपाठ गटा 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 गटा. सवय सवय बाकी काय. सावकाश पीस आले सावकाश पीस जा. हो नक्की. तुला घामगात एवढा? नाही जरा थोडंसं पंखा लाव रे. थोडं पंखा लाव जोरात. घोड्या, काय झालं तुला? सावकाश काय नाही मला थोडं पाठ दुखते रे. काय होतंय? अरे दुखतंय. अरे घोड्या, अरे, 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 असं काय होतंय? काय होतंय? अरे, मीरा. अरे पाणी 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 नसेल. श्वास घेतोय पाणी नसेल दारू तरी द्या काय तरी द्या. अरे श्वास घे. बरं आहे का आता गोडबोले? एकदम बरं वाटतं डॉक्टर. तुमची ट्रीटमेंट एकदम झकास होते भाऊ. एकदम ऑल राईट. आराम करा, गडबड करू नका घरी जायची. नाही नाही पडत नाही. माझे मित्र तेवढे बाहेर आले असतील तेवढं बघा. तिकडनं आले बघा. एक माझा मित्र चंद्रावरून आले, मनोज एरंडे चंद्रावरून आले तेवढं बघा. गोडबोले गोडबोले. बरं बरं. अरे हा काय करतो इथे? तू काय करतो इथे? अरे माझा मित्र आहे गोडबोले, आम्ही उचलून आणलं त्याला. अरे ते मिळणे माझे. काय सांगतो काय? बरेत का आता काय म्हणाले डॉक्टर? काय माहिती आता येतील ते सांगतील. डॉक्टर आले बघा. नमस्कार तुम्ही कोण आणि चंद्रशेखर तुम्ही काय करता इथं? अहो गोडबोले माझा मित्र, मी त्याला घेऊन आलो इथे. ते माझे मिळणे. बरं झालं तुम्ही सगळे एकत्र भेटलात. हा. आपल्या श्रीयुत गोडबोलेंना हार्ट अटॅक आलाय. हार्ट अटॅक? आणि त्यांना हे पण ब्लड प्रेशर वाढलंय, शुगर निघालीये, बापरे, अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांना. टेन्शनच झालो. हा पण तो बरा आहे ना? तो सिरियस नाही आहे ना? नाही, आता तब्येत ठीक आहे. हा. तुम्ही मित्रांनी वेळेत घेऊन आलात म्हणून बरं झालं. हा. नाहीतर लोक घरीच काहीतरी गॅस झाला असेल, पित्त झाला असेल म्हणून कुठे जिऱ्याचं पाणी दे, सोडा पी, असं करत बसतात. आणि मग हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत वेळ निघून गेलेली असते, मग काही करता येत नाही. सगळं तुम्ही वेळेत आणलत मित्रांनी. पण सिरियस आहे का वगैरे काय प्रश्न आहे हो? का? पेशंट आयसीयूत आहे, हार्ट अटॅक आलाय. Sorry, sir. आणि सिरियस आहे का काय? आणि कसले मित्र तुम्ही? अहो आपल्या मित्राचं वजन वाढतंय, त्याला कधी काही चौकशी केलीत का की छातीत दुखतं का, दम लागतो का? काही चौकशी नाही, काही नाही. आणि कसले बेवणे? तुम्हाला काही माहित नाही काय उद्योग चाललेत आपल्या ह्यांचे बेवड्यांचे? मीच त्यांना खोदून खोदून विचारलं, तेव्हा गोडबोले म्हणाले की मला एक गेले काही दिवस सुंदर स्त्री भेटत होती म्हणे. सुंदर स्त्री? तुम्हाला कुणाला भेटत होती का अशी सुंदर स्त्री? सुंदर स्त्री? हो. तुला काय झालं आता? गुडघा गुडघा. ठीक आहे, तर ही सुंदर स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून तुमची वाईट जीवनशैली आहे. ती इतर कुणालाही दिसत नाही, ती आभासी आहे. ही स्त्री आणि पुरुष सगळ्यांना एकत्रच भेटते. हा, त्यामुळं स्त्रियांनी पण आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तिला सुद्धा धूम्रपान आवडतं, ड्रिंक्स घ्यायला आवडतात, गोड मांसाहार हे तिचं पण आवडीचं. मस्त. आणि मग तिच्या नादानी हे सगळं वाढतं. तेव्हा ठराविक वयानंतर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आरोग्याची काळजी आहे ना डॉक्टर, म्हणून आम्ही मोठा हेल्थ इन्शुरन्स काढलाय. गोडबोलेंचा पण 10 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आहे. अरे वा, किती छान. अहो हेल्थ इन्शुरन्स हा हॉस्पिटलच्या बिलाची काळजी घेतो, तुमच्या तब्येतीची नाही. हा, थोडा आर्थिक बोजा कमी होतो, पण दुखणं आपल्यालाच सहन करायचंय ना. तेव्हा आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेतली पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स ती घेत नाही. पण डॉक्टर म्हणजे नक्की काय केलं पाहिजे आपण? हा, आरोग्याची काळजी घेणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. त्याच्यामध्ये आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणं, आरबट सरबट खाणं, सतत गोड खाणं, या गोष्टी टाळल्या पाहिजेत. खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. तू पण लक्ष दे. नियमित व्यायाम करणं महत्वाचं आहे. आता यात नियमितपणा महत्वाचा आहे, नाहीतर आपण सगळे आरंभशूर. दर वर्षाच्या सुरुवातीला वर्षभराची जिमची फी भरतो आणि महिन्याभरात आपला उत्साह ओसरतो. हो, 6 म्हणतो ना, उद्यापासून सर्व व्यायाम चालू कर. तर व्यायाम नियमित करणं, वेळच्या वेळी आणि पुरेशी झोप ही सुद्धा आरोग्यासाठी महत्वाची आहे. आणि तुम्ही नियमितपणे तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. डॉक्टर जे काही सांगतील त्या तपासण्या करून त्यांना सल्ला घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना केल्या पाहिजेत. नियमितपणे मी सांगत आलेलो आहे, तपासण्या करा, डॉक्टरांना नियमितपणे भेटत जा.
पण बरोबर आहे की नाही डॉक्टर, नियमितपणे तपासण्या केल्या पाहिजे, डॉक्टरांना नियमितपणे भेटलं अगदी पाहिजे. बरोबर निरंजन, तपासण्या ह्या नियमितपणे केल्या पाहिजेत. आता कुणी कराव्यात, तर माझं पूर्वीपेक्षा दुर्भाग्याने सगळे आजार तरुण होत चालले. आम्हाला 30शीतले डायबिटीस, 40शीत हार्ट अटॅक हे काही आता अनकॉमन राहिलेलं नाहीये. त्यामुळं 40शी नंतर तर सगळ्यांनीच तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. लोकांना वाटतं की मला काही होत नाही, उगीच निघालं तर काय. तर नेहमी अज्ञानात सुख असतं असं नाही. इग्नोरन्स इज नॉट ऑलवेज ब्लिस. तर वेळेत आपण जर का तपासण्या केल्या आणि निदान झालं तर आपल्याला वेळीच उपचार करता येऊ शकतात. काही लोक नुसते ऑनलाईन पॅकेजेस करतात, पण ते घरातच पडून राहतात. ते पॅकेजेस करून डॉक्टरला दाखवलंच नाही तर त्याचा उपयोग काय. तर ते दाखवून त्यात ज्या काही खराब्या असतील त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, वेळेवर त्याच्यावर उपचार केले पाहिजेत. आता या सरिता आणि निरंजनचं कौतुक आहे मात्र. त्यांनी छान आपलं वर्क लाईफ बॅलन्स ठेवलेला आहे. ईशान, त्यांचा आदर्श ठेव, नाहीतर हे असे परिणाम भोगायला तयार राहा. तुम्ही सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्ही सुद्धा, नाहीतर असे परिणाम होतील सगळ्यांचे. अरे तुझा सगळा स्ट्रेस घालवायला आली बघ मी. चल आपण एक एक घेऊया का पेक. अरे आता वेळ लागला का? ते बोडबोलेची पण काय परिस्थिती झाली. नाही 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 नाही, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आत्ताच्या आत्ताच चालती हो माझ्या आयुष्यातलं. आणि परत येऊ नको. तुझ्या सौंदर्याचा काही परिणाम होणार नाही आमच्यावरती. चला निघा इथून. आम्ही बदललेलो आहे. आम्ही पण लाईफस्टाईल चेंज करणार नाही. डिपॉझिट भरायला गेलो. काय ग मधू, हे दोघे तर सुधारले आणि आपल्याला बाहेर काढलं. आता आपण काय करायचं? अगं काळजी करू नकोस ग राणी. हे दोघे सुधारले म्हणून काय झालं, एवढे सगळे आहेत. अगदी खरंय. हा, आता वाईट सवयी लावून घेण्यासाठी कोण बरं तयार आहे? तुम्ही तुम्ही की तुम्ही? मला डिस्चार्ज मिळाला बरं का. आता आवाज येतोय का? अजूनही माहिती मागे झाली. हॅलो हॅलो. सर्वप्रथम आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आमच्यासारख्या नवख्या कलाकारांसाठी याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज 1 जुलै आहे, डॉक्टर्स डे. तर डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आम्ही सगळे डॉक्टर समाजाचं काही देणं लागतो आणि त्या निमित्ताने काहीतरी आपण करावं असं मनात होतं. याच्यावरती आम्ही मागच्या वर्षी एक डॉक्टर घडताना असा कार्यक्रम केला होता. याच्यामध्ये डॉक्टराचा जीवन प्रवास म्हणजे कसा एक डॉक्टर घडतो, मग तो कसा प्रॅक्टिस चालू करतो, हे सगळं केलं होतं. ह्या वर्षी मी विशेष आभार मानेन डॉक्टर भास्कर हर्षे जे इथे उपस्थित आहेत त्यांनी थँक्यू सर. त्यांनी माझ्या डोक्यात आयडिया घातली की तू जरा बरं लिहितेस तर नाटक पण लिही. नाटक लिहिणं हा मला लिहिणंच मुळात फार काही जमत नाही. हा माझा पहिलाच प्रयत्न होता. पण थँक्यू. पण मग मी तो प्रयत्न केला आणि मग मी अनिकेतला, म्हणजे अनिकेत आमचा गुरु नाटकातला, तर त्याला मी म्हणलं की हे बघा असं असं लिहिलं आहे, आपण करूया का. आणि त्याला आवडलं आणि हे आमचे सगळे साथीदार हे सगळेजण लगेच तयार झाले. सगळे बिझी प्रॅक्टिसिंग फिजिशियन्स आहेत आणि तरीसुद्धा आपापल्या
आपापल्या व्यस्त शेड्यूलमधनं वेळ काढून आम्ही रात्री प्रॅक्टिस करायचो आणि सगळेजण यायचे, मग कोणी वेळेत यायचं कोणी यायचं नाही, त्याच्याबद्दलची माझी बडबड सहन करायचे. तर त्याबद्दल आभार आणि सॉरी. इथे जाहीरपणे सॉरी म्हणते की मी कोणाला काही म्हणले असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण सगळ्यांनी खूप मन लावून कष्ट घेतले आणि आम्ही हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करू शकलो. ह्या सगळ्यांच्या बरोबर ह्या सगळ्यांचे स्पाउसेस आमचे सगळ्यांचे त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण गेले 3 महिने आम्ही घरातनं सारखे बाहेर आहोत. काम तर सगळ्यांना असतं दिवसभर आणि संध्याकाळी परत प्रॅक्टिस म्हणून. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट तुम्ही सगळे इथे आलात ह्यांच्याबद्दल पण खूप धन्यवाद. काही फॉर्मल अनाऊन्समेंट्स करते. साऊंडसाठी आपल्याकडे बालगंधर्वचे मिस्टर पवार आहेत, खूप धन्यवाद. गोखले मिस्टर गोखले ते आहेत, मिस्टर गोखलेंना खूप खूप धन्यवाद. मेकअपसाठी मिस्टर करण थत्ते आले होते, करण थत्ते त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना अरेंज करून देण्यात एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे प्रथमेश बापट. आमची दीनानाथमधली हाऊसमन आहे पूजा धनेश्वर, तिचा नवरा म्हणून मी त्याला ओळखते, पण आता आमचा टू गो मॅन वॉज प्रथमेश. अरे प्रथमेश हे कर, अरे ते कर, आता सगळं हो करणार. हा प्रथमेशनी आम्हाला खूप जास्त मदत केली. त्याच्याबरोबर आमचे साऊंड आज बघितलेले मिस्टर वैभव, त्यांनी पण खूप कष्ट घेतले यासाठी. आमची आजची व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अविनाश मोडक यांनी केली, त्यांना पण खूप खूप धन्यवाद. ते इथे आहेतच, फोटो काढतायत. नेपथ्यासाठी आम्हाला शिरीष थिएटर्सचे शिरीष रायरीकर यांनी बालगंधर्व मिळवून देण्यापासून सगळ्या गोष्टींना मदत केली, त्यांचंही धन्यवाद. लाईटसाठी मधुरेश शहा, हा पण प्रथमेशचाच मित्र, मधुरेश शहा खूप खूप धन्यवाद. आणि आता पात्र परिचय करून देते. आणि एक राहिलं API पुणे यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. सगळं अर्थसहाय्य हे API पुणेचं आहे. तर API पुणेच्या जे डिग्निटरीज आलेत, आमचे सगळे सिनियर्स आलेत, त्यांना सगळ्यांना पण खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. डॉक्टर अजित तांबोळकर ॲज गोडबोले, अजितचे सगळ्यात जास्त फॅन्स आहेत मला वाटतं इकडे. डॉक्टर अतुल जोशी ॲज डॉक्टर जोशी. आमची मादक मधू स्नेहल देसाई, डॉक्टर स्नेहल देसाई. आमची मोहक राणी डॉक्टर श्वेता देशमुख. माझा एकुलता एक दिवटा डॉक्टर रुचिर देशपांडे. माझ्यासारखाच फिटनेस फ्रीक निरंजन डॉक्टर सुकृत पुरंदरे. डॉक्टर अमित वाळिंबे ज्यांचं पोट अजिबात सुटलेलं नाही. आणि तुमचा सगळ्यांचा आवडता निखिल साठे ॲज मांत्रिक अँड डिटेक्टिव्ह डॉक्टर निखिल साठे. माझा नाटकातला नवरा ज्याला मी खूप झापलंय डॉक्टर अनिकेत जोशी. आणि मी डॉक्टर प्रीती घोलप. एक 15 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया आणि 15 मिनिटानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम. ज्या विषयावरती आपण आत्ता नाटक पाहिलं त्या विषयाच्या चांगली बाजू सगळी आपल्याला आता तज्ज्ञांकडून समजून घ्यायची आहे. तर तुम्हाला सगळ्यांनी एक 15 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि 15 मिनिटांनी आत्ता 7:05 झालेत, आपण 7:20ला बरोबर परत चालू करू. थँक्यू. एकच छोटीशी गोष्ट, नाटकाचा पूर्वार्ध विसरा, उत्तरार्ध लक्षात ठेवा. सगळ्यांनी जीवनशैली सुधारा. हे कोणी डॉक्टर्स प्रत्यक्ष आयुष्यात इतकी दारू पित नाहीत. आणि सगळे माझ्यासारखे जिमला जातात, मी पण जिमला जाते. माझी ट्रेनर आले इथे कुठेतरी आणि माझी ट्रेनर आहे, माझा ट्रेनर नव्हे. थँक्यू. थँक्यू सो मच.